विसरल लार्वा मायग्रेन्स. लार्वा मायग्रेन्स म्हणजे लार्वा करंट स्वरूप होतं. मायग्रेन्स आणि विसरल काय बघायचं, हे जेव्हा बॉम्ब लार्वा ह्युमन बॉडीमध्ये येते म्हणजे ॲडल्ट नाही बनू शकत, मग ते स्टार्ट्स वॉन्डरिंग थ्रू द ऑर्गन्स. लार्वाच आहे, ॲडल्ट नाही बनू शकत, मग तिकडं ऑर्गन्स विसरामध्ये फिरते आणि इन्फ्लेमेशन कॉज करते. ह्या वॉन्डरिंगला आपण विसरल लार्वा मायग्रेन्स म्हणतो. मोस्ट कॉमन कॉज आहे टॉक्सोकारा कॅनिस, डॉग राऊंड वॉर्म. टॉक्सोकारा कॅनिस, कॅनिस म्हणजे डॉग राऊंड वॉर्म. ऑल्सो कॉज बाय टॉक्सोकारा कॅटिस, अँजिओस्ट्रॉन्गिलस स्पीशीज आणि नॅथोस्टोमा स्पिनिजेरम आणि साकिस स्पीशीज. तर मी जेव्हा लहान होते, इमॅजिन किंवा प्लेइंग इन मड, बाबा मी कधीच नाही केलं मडमध्ये, बट स्टील फॉर एक्झाम्पल टुलू आहे, टुलू मडमध्ये खेळते, कंटॅमिनेटेड मड विथ डॉग पीसेस यू, आणि मग त्या सॉईलमध्ये एम्ब्रियोनेटेड एग्स ऑफ टॉक्सोकारा कॅनिस आहेत आणि सडनली स्वॉलो करते, डर्टी हँड तिच्या तोंडात लागतात, मग ती माती पोटात जाते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाते, मग ते एग्स एम्ब्रियोनेटेड एग्स होते, मग ते हॅच होती, लार्वा होईल त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, मग ते लार्वाज पोर्टल सर्क्युलेशनमधून लिव्हरमध्ये जातील, लिव्हरमध्ये मग ते कन्फ्युजन ह्युमन्स काय होणार, ते ॲक्सिडेंटल होतं, वन सेज वेट दिस बॉडी इज नॉट माय रिअल होम. इथं प्रॉब्लेम आहे. मग सो अनलाईक इन डॉग, म्हणजे बेसिकली त्या पर्टिक्युलर जो एग आहे तो जायला पाहिजे होता डॉगमध्ये, पण तो कोणामध्ये गेला, तर तो ह्युमनमध्ये गेला. सो अनलाईक इन डॉग द लार्वा कॅनॉट मॅच्युअर इन टू ॲडल्ट वर्म. डॉगमध्ये जाऊन तो ॲडल्ट वर्म व्हायला पाहिजे होता, पण ह्युमन बॉडीमध्ये आला, मग तो मॅच्युअर नाही होऊ शकत. सो त्याच्यामुळे तो काय करतो, रोम करतो, त्यामुळे तो लिव्हर, लंग्स, लिम्फ नोड्स, आय, ब्रेन, CNSमध्ये मायग्रेट होतो. आणि हे जे रोमिंग आहे ना, त्याच्यामुळे ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लेमेशन होतं, इओसिनोफिलिया होतो. आणि वाय हॅपन्स, वाय मोस्टली इन चिल्ड्रन, कारण की लेकर्स कंटॅमिनेटेड सॉईलमध्ये खेळतात, म्हणजे खात खातात, पिंड घालतात, आणि पपीजसोबत त्यांचा क्लोज कॉन्टॅक्ट असतो. स्पेशली कॉमन इन रूरल एरियाज. वाय इओसिनोफिलिया, कारण की बॉम्ब जे आहे ना ते टी हेल्पर टू इम्युन रिस्पॉन्सला ट्रिगर करते, ज्याने की इओसिनोफिल्स अटॅक होतो पॅरासाईटवरती. सो BLM इओसिनोफिलिया असोसिएटेड आहे. इओसिनोफिलिया का, कारण की बॉम्ब्स जे आहेत तर ते टी हेल्पर टू इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करतात, ज्याने की इओसिनोफिल्स त्या पॅरासाईटला मारायला येतात. आणि चाइल्डमध्ये होतं, हिपॅटोमेगॅली होते, मग त्याला टॉक्सोकारा हे डोक्यात ठेवायचं. नंतर लिव्हर इन्व्हॉल्वमेंट, मोस्ट क्लिनिकल फीचर्स बघायचे, ऑर्गनाइज लिव्हर, लिम्फ नोड, लंग्स आणि आय. ठीक आहे, लिव्हरमध्ये हिपॅटोमेगॅली करते, लार्ज लिव्हर, कारण की लार्वे लिव्हरमध्ये ट्रॅप होतात, इन्फ्लेमेशन होतं, ग्रॅन्युलोमा होतं. लिम्फ नोडची लिम्फॅडिनोपॅथी होते, इम्युन सिस्टम रिॲक्ट स्ट्रॉंगली, लंग्समध्ये लार्वा मायग्रेट्स आणि इन्फ्लेमेशन कॅन कॉज रेस्पिरेटरी सिम्पटम्स. आय इन्व्हॉल्वमेंट, ऑक्युलर लार्वा मायग्रेन्स होतं, लार्वा डोळ्यात जातात. आणि पॅन कॅन कॉज पॅन युवायटिस, रेटिनल डिटॅचमेंट, युनिलॅटरल विजन लॉस, चाइल्ड विथ वन आय विजन लॉस प्लस इओसिनोफिलिया. युनिलॅटरल विजन लॉस आहे, इओसिनोफिलिया आहे, याच्यामध्ये काय म्हणायचं, मग ऑक्युलर टॉक्सोकेरियासिस झालेला आहे असं सस्पेक्ट करायचं. तर डायग्नोस कसं करायचं, एलायझा त्याची टेस्ट ऑफ चॉईस आहे, जे टॉक्सोकाराच्या अगेन्स्ट बनलेले अँटीबॉडीज डिटेक्ट करणं. स्टूल मायक्रोस्कोपी का करत नाही, कारण ह्युमन्समध्ये ते जे बॉम्ब आहे तर ते ॲडल्ट कधीच बनत नाही आहे, आणि ते ॲडल्ट नाही, मग ते एग्स स्टूलमध्ये ले डाऊन नाही करत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्टूल मायक्रोस्कोपी नाही करत, आपण फक्त त्याला एलायझानी त्या हे टॉक्सोकाराचे जे हे आहेत लार्वे आहेत त्याच्या अगेन्स्ट बनलेल्या अँटीबॉडीजच फक्त आपण डिटेक्ट करतो. ड्रग ऑफ चॉईस अल्बेंडाझोल फॉर 5 days, अल्बेंडाझोल का, कारण की ते जे बॉम्बचे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत त्याला इनहिबिट करणार आणि बॉम्ब मरणार. तर आपण काय काय बघितलं, जो विसरल लार्वा मायग्रेन्सची डेफिनेशन बघितली, विसरल लार्वा आणि मायग्रेन्स का, कारण की तो जो वर्म आहे ना तर तो ॲडल्ट तो जो लार्वा आहे ना तर तो ॲडल्ट वर्म नाही बनू शकत, त्याच्यामुळे इट इज कॉल्ड एज लार्वा मायग्रेन्स. तो वॉन्डर करतो. मोस्ट कॉमन कॉजेस बघितली, टॉक्सोकारा कॅनिस आणि कॅटिस. आणि मग स्टोरी कशी होती की ते चाइल्ड आहे मडमध्ये खेळतो, त्या मडमध्ये डॉग फिसेस कंटॅमिनेट केलं, मग त्या तिथं टॉक्सोकारा कॅनिसचे एम्ब्रियोनेटेड एक्झॅक्ट इंजेस्ट करतो, त्याचा लार्वा बनतो, तो लार्वा पोर्टल सर्क्युलेशन लिव्हरला जातो. ठीक आहे, मग नंतर तो जो लार्वा ॲडल्ट वर्म बनतच नाही, मग तो विसरल वॉन्डर करतो, वेगवेगळ्या ऑर्गनला मायग्रेट करतो, लिव्हरमध्ये हिपॅटोमेगॅली, लंग्समध्ये लिम्फॅडिनोपॅथी, आय ऑक्युलर लार्वा मायग्रेन्स करतो, ते CNSमध्ये जातं, ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लेमेशन आहे आणि इओसिनोफिलिया आहे. चिल्ड्रनमध्येच का होतं, इओसिनोफिलिया का आहे, आणि वेगवेगळी ऑर्गनची इन्व्हॉल्वमेंट बघितली. आणि तर डायग्नोसिस कसं केलं, स्टूलमध्ये काय नाही केलं, कारण ते स्टूलमध्ये आलंच नाही, आणि ते एक्झस्ट ले डाऊन नाही करत, कारण त्याच्यामध्ये ॲडल्ट वर्म बनलीच नाही, त्याचे लार्वा आहे ना तेच आहे, आणि त्या लार्वेच्या अगेन्स्ट बनलेले अँटीबॉडीज आहेत तेच आपण डिटेक्ट करतात, अल्बेंडाझोल द्यायचं. आता अदर BLM पॅरासाइट्स कोणते आहेत, अँजिओस्ट्रॉन्गिलस कॅन्टोनेन्सिस जे आहे, काय अँजिओस्ट्रॉन्गिलस कॅन्टोनेन्सिस, हे पण अदर BLM पॅरासाइट्स आहेत. इट इज रॅट लंग वर्म, हे ना ब्रेन लविंग वर्म असतं. अँजिओस्ट्रॉन्गिलस कॅन्टोनेन्सिस हे ना रूट कसं आहे, रॅटपासून स्नेल्स, लग्स, ह्युमन ॲक्सिडेंटल इन्फेक्शन होतं. वॉट हॅपन्स, लार्वा ब्रेन आयला मध्ये मायग्रेट होतो, इओसिनोफिलिक मेनिंजायटिस एन्सेफलायटिस आय सिम्पटम कॉज करतो, आणि एलायझा अँटीबॉडीज आपण त्याला डिटेक्ट करून त्याचं डायग्नोसिस देतो. आणि ट्रीटमेंट सपोर्टिव्ह असतं, फक्त नो लार्विसिडल ड्रग्स आहेत, कारण की डेड बॉम्ब्स इन ब्रेन कॅन वर्सन द इन्फ्लेमेशन अँड सिम्टम्स. ब्रेनमध्ये जर आपण त्या बॉम्बला मारलं तर ते इन्फ्लेमेशन सिम्टमला वर्सन करणार. नंतर नॅथोस्टोमा स्पायनिजेरम, ॲक्वायर्ड बाय इटिंग इन्फेक्ट, बापरे, तर इन्फेक्टेड मासे खाताना हे नॅथोस्टोमा स्पायनिजेरम होतं. लाईक्स ब्रेन आणि आयजस इन फीचर्स काय काय त्याचे, मायग्रेटरी स्किन स्वेलिंग, इओसिनोफिलिक मेनिंजायटिस, आय मासेस, anisakid species, also from infected fish. Main presentation, abdominal infection, eosinophilia. Diagnosis, serology, larva seen on biopsy. तर इन्फेक्टेड फिशमध्ये दोन बघितले, नॅथोस्टोमा स्पायनिजेरम आणि anisakid स्पीशीज. त्याच्यामध्ये abdominal इन्फेक्शन, इओसिनोफिलिया आहे, याच्यामध्ये मेनिंजायटिस आणि आय मासेस म्हणतात. डायग्नोसिस, सेरोलॉजी, लार्वा सीन ऑन बायोप्सी. ठीक आहे, तर आपण खूप सारे बघितले, आपण टॉक्सोकारा, एंजिओस्ट्रॉन्गिलाइट्स, नॅथोस्टोमा आणि anisakid बघितले. यांना कोणकोणते ऑर्गन आवडतात, टॉक्सोकाराला लिव्हर आणि आईज आवडतात, हिपॅटोमेगॅली ऑक्युलर लार्वा मायग्रेन्स कॉज करतात, एंजिओस्ट्रॉन्गिलस ब्रेन, इओसिनोफिलिक मेनिंजायटिस कॉज करतात, नॅथोस्टोमा ब्रेन आणि स्किनला खराब करतं, मायग्रेटरी स्वेलिंग देतं, आणि anisakid गटला abdominal इओसिनोफिलिक इन्फेक्शन करतं. नंतर ज्या बघ काय म्हणते, वाय आर स्टूल्स टेस्ट निगेटिव्ह इन टॉक्सोकारा इन्फेक्शन, कारण की ते जे अंडे तिकडे जातच नाही, अंडे बनतच नाही, ॲडल्टच नाही, अंडे कुठून बनणार. वाय इज इओसिनोफिलिया कॉमन इन VLM, कारण की जे लार्वा जे असतात तर ते ट्रिगर करतात टी हेल्पर टू इम्युन रिॲक्शन, ज्याने की इओसिनोफिल्स वाढतात आणि इओसिनोफिलिया होतं. अल्बेंडाझोल यूज इन टॉक्सोकॅरियासिस का बरं, कारण की ते दिलं होतं बघ, इट इनहिबिट्स द मायक्रोट्युब्युल्स ऑफ वर्म आणि वर्म डाईज. मायक्रोट्युब्युल्स, वाय लार्विसिडल ड्रग्ज अवॉइड स्ट्रॉंगिलस ब्रेन इन्फेक्शन, चाइल्ड विथ युनिलॅटरल विजन लॉस आणि इओसिनोफिलिया आहे. तर तुमचं डायग्नोसिस काय आहे, तुमचं डायग्नोसिस शुड बी ही, इट शुड बी युअर स्ट्रॉंगिलॉइड्स, सॉरी, इट शुड बी टॉक्सोकाराचं इन्फेक्शन, टॉक्सोकेरियासिस. ऑक्युलर टॉक्सोकेरियासिस शुड बी युअर सस्पिशन. ठीक आहे. सो या बुकमध्ये बघून मी काय काय दिलं ह्या विसरल लार्वा मायग्रेन्सबद्दल, कशाने कॉज केलं, टॉक्सोकारा कॅनिसबद्दल दिलं यांनी, ट्रीटमेंट दिली. नंतर अँजिओस्ट्रॉन्गिलस कॅन्टोनेन्सिस इन्फेक्शन, रॅट लंग म्हणतो त्याला, नॅथोस्टोमा आणि anisakid काय होतं आता बघायचे हे. ठीक आहे. इंटेस्टिनल सिस्टोड इन्फेक्शन हे आहेत जरा बरेच, नंतर बघायचं ट्रिमेटोड आणि मग संपलं.